नमस्कार मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून आपल्याकडे मानसिक आरोग्य या विषयाची जास्त चर्चा मोकळेपणाने व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक शारीरिक आजारांच्या मुळाशी सुद्धा मानसिक ताण आणि असंतुलन असते हे आता मेडिकल फील्डमध्ये सिद्ध झालेलं आहे. मात्र अनेक वेळा आपण आपल्या मानसिक आरोग्यात होणाऱ्या बिघाडांकडे दुर्लक्ष करतो. किंबहुना अनेक वेळा आपले हे बदल लक्षात येत नाहीत. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढते आणि मग त्यावर उपचार घेणे अधिक अवघड होऊन जातं. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लाईक करा. मानसिक आरोग्याशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी निगडीत आहेत. यामध्ये सर्वात प्रथम गोष्ट आहे ती म्हणजे भूक. योग्य वेळी आणि पुरेशी भूक लागणे चांगल्या मन स्वास्थ्याचं लक्षण असतं. या उलट अन्नावरची वासना ओढणे, अजिबात भूक न लागणे किंवा सतत खाऊ खाऊ वाटणे हे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे दर्शवते. डिप्रेशन किंवा चिंतारोग अशा आजारांमध्ये देखील आपल्याला भुकेवर परिणाम झालेला दिसतो. असे रुग्ण स्वतःहून खायला मागत नाहीत. त्यांची भुकेची जाणीव खूप कमी झालेली असते. समोर अन्न अनेक तास पडून राहून सुद्धा ते त्याकडे डोंकूनही पाहत नाहीत. या उलट मेनिया किंवा स्किझोफ्रेनिया यासारखे आजार झाले तर माणसाचा भुकेवर ताबा राहत नाही. तो सतत खात खात सुटतो व त्यामुळे सुद्धा अनेक प्रॉब्लेम उद्भवतात. खूप ताण आला किंवा ओसीडी सारखे आजार झाले तर ताण कमी करण्यासाठी जास्त त्या पेशंटकडून खाल्ले जाते. कधी कधी डी ॲडिक्शनची प्रक्रिया चालू असताना काही ॲडिक्ट्स जास्त खायला सुरुवात करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे झोप. नियमित वेळेला आणि शांत झोप लागणे तसेच 7-8 तासानंतर आपणहून जाग येणे आणि उठल्यानंतर ताजेतवाने वाटणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. निद्रानाश, अस्वस्थ झोप, रात्रभर झोपून उठल्यावरही थकवा जाणवणे, अति झोप येणे हे मानसिक रोगांचे निदर्शक असू शकते. प्रामुख्याने चिंता भेडसावत असेल तर निद्रानाश जडण्याची शक्यता वाढते. मनातल्या विचारांना नियंत्रित करता येत नसेल तर झोप व्यवस्थितपणे लागत नाही. काही कारणामुळे किंवा मानसिक रोगामुळे जर व्यक्ती अतिउत्तेजित झाला असेल, उदाहरणार्थ मेनिया, ड्रग डी ॲडिक्शन मुळे येणारे विड्रॉल्स, ADHD सारखे आजार, तर झोपेवर परिणाम होऊ शकतो. डिप्रेशन किंवा असह्य ताण असेल तर झोपेची वारंवारता वाढते. हे रुग्ण सलग दिवसभर सुद्धा झोपा काढत राहतात. त्यांना उठून बसण्याची किंवा खाण्यापिण्याची सुद्धा भान नसते. सतत बेडवर लोळत असतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे विचारशक्ती. स्वच्छ आणि योग्य विचार करता येणे, समस्याकडे वस्तुनिष्ठपणे पाहता येणे, त्यामुळे आलेल्या ताणतणावाचे योग्यपणे नियोजन करणे हे मानसिक स्वास्थ्य ठीक असल्याचे दर्शवते. योग्य तिथे रिस्क घेण्याची आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याची तयारी असणे हे मानसिकदृष्ट्या बलवान असल्याचे लक्षण आहे. छोटे छोटे प्रश्न आले तर हातपाय गळणे, सतत वैचारिक गोंधळ, आव्हानापासून सतत पळ काढणे, वैचारिक आणि भौतिक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला घाबरणे, असुरक्षित वाटणे मानसिक असंतुलन दर्शवते. घरात जर काही अप्रिय घटना घडली, उदा काही गंभीर आजार झाला, कोणाचा अपघात झाला, अकाली मृत्यू, आर्थिक संकट, तर काही माणसे सैरभैर होतात आणि आपली विचारशक्ती गमावून बसतात. काही माणसे एकदम बधीर होऊन जातात. काही घडलंच नाही अशा मनोभावनेमध्ये ते अडकून जातात. या उलट काही माणसे अशा परिस्थितीमध्ये जास्त खंबीर बनतात आणि परिस्थितीचा सामना करतात. आपल्या मनाचा तोल कोणत्याही परिस्थितीत जाऊ न देणे आणि तरीही संवेदनशील असणे ही मानसिक दृष्ट्या निरोगी असल्याचे लक्षण आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा राहील अपयश. पुन्हा प्रयत्न करणे तसेच यशाने हुरळून न जाणे संतुलित मानसिकता दर्शवते. सध्या अपयशाने देखील खचून जाणे, प्रत्येक अपयश हे व्यक्तिगत मानणे किंवा यश मिळाल्यावर वाहवत जाणे हे मानसिकदृष्ट्या एक खराब लक्षण आहे. युवा अवस्थेमधील मुलांमध्ये हे लक्षण खूप दिसून येते. परीक्षेतले किंवा प्रेमातले अपयश एवढेच नव्हे तर सध्या मागण्यांना आलेले नकार पचवता न येणारी अनेक मुले अपयशाच्या गर्तेत जातात. अशा मुलांमध्ये डिप्रेशन सारखे आजार खूप आढळून येतात. इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्समुळे ही मुले यशाचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद करून घेतात. या उलट यशाने हुरळून जाऊन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणाऱ्यांना नॅरेसिझम जडण्याची शक्यता बळकावते. स्वतःबद्दल
स्वतःबद्दल अवास्तव कल्पना किंवा स्वतःबद्दल जास्त अहंकार असणे हा सुद्धा एक मानसिक आजाराचा भाग आहे. यानंतर महत्त्वाचा मुद्दा राहील नात्यांचे नियोजन. कुटुंब आणि मित्रमंडळीसोबत निरोगी नातेसंबंध टिकवता येणे हे संतुलित मानसिकता असल्याचे एक चिन्ह आहे. नात्यांची गरज ओळखता येणे, प्रत्येक नात्याला त्याच्या गरजेप्रमाणे योग्य प्रतिसाद देता येणे, नात्यातले छोटे छोटे गुंते सोडवण्याची क्षमता ठेवणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या माणसांशी सतत कुरबुरी करणे, हेवे दावे, इगो, इतरांशी पटवून न घेणे, सतत इतरांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे, माफ करण्याची किंवा सोडून देण्याची क्षमता नसणे हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. ब्रोकन फॅमिलीज मधून आलेल्या मुलांना पुढे जाऊन नाती जोडणे कठीण होऊन जाऊ शकते. अति सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मुलांना देखील नाती जोडताना काही समस्या येऊ शकतात. ज्या मुलांनी लहानपणी शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक अत्याचार सहन केलेले असतात यापैकी काही मुलं पुढे जाऊन अत्याचारी, सहचर किंवा पालक होण्याची शक्यता असते. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा राहील एकटेपणा. समाजात मिसळून राहणाऱ्या आणि स्वतःचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्याशी चांगले संबंध असणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आपले मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी आपल्याला माणसांची गरज असते. सतत एकटे राहणाऱ्या माणसापेक्षा जास्त यंत्रामध्ये रमणाऱ्या, आपल्या कुटुंबियाबरोबर वेळ न घालवणाऱ्या व्यक्तींनाही मानसिक आजार जडण्याची शक्यता अधिक असते. सतत काम करणे, कधीही सुट्टी न घेणे, पूर्ण वेळ घरात बसणे, कला, पर्यटन, क्रीडा, वाचन किंवा इतर छंदांची आवड नसणे मानसिक आजारांना आमंत्रण देते. आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणं आढळून येत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. गरज असेल तर अशा व्यक्तींसाठी, अगदी लहान मुलांसाठी सुद्धा मनसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी मदत मिळाली तर ह्यापैकी अनेक जण आनंदी आणि निरोगी मानसिक आयुष्य जगू शकतात. धन्यवाद. जय हिंद.